टेन्शन, दुःख, विचार करणं हे कोणाला असतं? म्हणजे कोणाला टेन्शन नसतं असं तुम्हाला वाटतं? खरं तर टेन्शन सगळ्यांनाच असतं ना. आणि एकतर डिसेबिलिटी म्हटल्यानंतर आपण काहीतरी करू शकत नाही ही वेदनाच इतकी खूप म्हणजे भयावह आहे की म्हणजे आपण काही करू शकत नाही. प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. हे जे डिसेबल असतात ना त्यांना समजतं. परंतु मी जिथे जिथे जाते ना, कालच मी एका ठिकाणी गेले, तिथे सगळ्याजणी बसल्या होत्या आणि त्यातली एक जण आपलं सांगत होती, घरात इतकं टेन्शन असतं, घरात काम असतं, सासूचं टेन्शन, नंदेचं टेन्शन, दिराचं टेन्शन. आणि अचानक तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाली, अरे सुप्रिया, तुझं खूप बरं आहे, निवांत, काही टेन्शन नाही. अरे डिसेबल आहे म्हणून टेन्शन नाही आहे का? की अनमॅरिड आहे म्हणून टेन्शन नाही का? टेन्शन म्हणजे काय बरं? म्हणजे आम्हाला काहीच टेन्शन येत नाही. एकतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना मागा. कसं मागावं ही एक त्यामागे गोष्ट असते. परत कोणीतरी आपलं सतत करतंय, आपल्यामुळे त्यांना दुःख होतं आहे, आपल्यामुळे त्यांना कष्ट होत आहेत, ही भावना एक मनात असते. आणि आपण एका जागेवर आहोत, आपण काहीच करू शकत नाही. हे टेन्शन नसतं का? म्हणजे काय टेन्शन? म्हणजे तुम्ही नातेसंबंध सांभाळता, पण डिसेबल असेल तर नातेसंबंध सांभाळत नाही का? म्हणजे घरात राहतो आपण, आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, तर त्यांच्या कलाने राहणं किंवा ते काहीतरी बोलतात मग आपण त्यांना समजून घेणं किंवा आपलं सगळं करावं लागते म्हणून ते चिडचिड करतात, तेव्हा कसं शांत राहणं? म्हणजे आम्हाला टेन्शन नाही आहे का? असं प्रत्येकजण सांगतं की दुःख किती वेळ कवटाळून बसायचं, हसत राहायला पाहिजे, हसत जगायला पाहिजे. मग ते जर अवलंबून आम्ही जगतोय, मी कधीच कोणासमोर रडत नाही. मला जे वाटतं ते मी करते, हसते, इकडे तिकडे जाते, म्हणजे जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत. पण असा त्याचा अर्थ नाही आहे ना की मी एकदम सुखी आहे. बऱ्याच गोष्टी आहेत मला नाही करता येत. मेन म्हणजे मला चालता येत नाही आहे, त्याच्यामुळे मी मनाप्रमाणे घराच्या दाराच्या बाहेरही जाऊ शकत नाही. म्हणजे मला वेदना नाही आहेत का? म्हणजे मी हसते आहे म्हणजे मी कधी रडतच नाही का? फक्त इतकंच आहे ना की तुमच्या गोष्टी तुम्हाला सतत दुसऱ्यांसमोर सांगावंसं वाटतात, पण मी नाही करत तसं. पण सुखी कोणच नसतं. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी त्याच गोष्टी अनुभवत असतो. तुमच्या काही वेगळ्या असतील, माझ्या काही वेगळ्या असतील. याच्यामध्ये लग्न होऊन न होवं, नॉर्मल आहे, डिसेबल आहे, हा फरकच नाही आहे. म्हणजे ही गोष्टच नाही आहे. प्रत्येकाला आपापल्या गोष्टी असतात, प्रत्येकाला आपापलं टेन्शन असतं. मला तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळे तुमची कामं करायला लगेच स्टार्ट करता. मला तर सकाळी आवरण्यापासूनचा विचार असतो, आता कसं आवरायचं, सगळ्यांचं आवरल्यावर आवरायचं की आधी आवरायचं, की सगळ्यांचं आवरायच्या आधीच आवरून ठेवायचं. सकाळच आमची ह्या विचारात होते. आणि तुम्ही म्हणता की तुमचं बरं असतं, बसल्या जागी सगळं मिळतं म्हणजे तुमचं छान असतं. असं नसतं. कधीतरी आहे ना, समोरच्यालाही समजून घ्यायला पाहिजे की वेदना असतात. सगळं हातात मिळतं म्हणजे ती खूप सुखावह अशी गोष्ट नाही आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही किती मनाला लागणारी गोष्ट आहे ना, ही खरंच नॉर्मल लोकांना नाही कळणार. विचार करायला पाहिजे ना आधी बोलताना. खरंच कुठल्याही डिसेबल लोकांचं जीवन तुम्हाला खूप छान सुखावं वाटत असेल ना, तर एकदा ते काय फेस करतात ना, ते काय कुठल्या गोष्टीतनं जातात ना, ह्याचा नक्की विचार करा.